नमस्कार मित्रांनो, मी अनमोल. तुम्ही बघत आहात तेजस अँड अनमोल आर्ट्स ब्लॉग चॅनल. आज 2025 गणेश चतुर्थी आहे. तर आमच्या घरचे गणपती बाप्पा आहेत. बघा किती सुंदर अशी मूर्ती आहे आमच्या घरातल्या गणपती बाप्पांची. आणि मित्रांनो, हा आहे गणपती बाप्पांचा 8वा दिवस आणि आज आपण चालले आहोत गणपती दर्शन करण्यासाठी आणि व्लॉग शूट करण्यासाठी. मित्रांनो, आमच्या घरच्या गणपती बाप्पाच्या हातामध्ये बघा दोन मोदक आहेत आणि सुरणमध्ये पण एक मोदक आहे गोल्डन रंगाचा तो पण. आणि हे जे साज आहे ना, तो मोत्यांचा साज आम्ही घरी केलेला आहे. मोती लावलेले आहेत बघा आणि माझ्या हाताने केलेले आहेत बरं का मित्रांनो. मी हे डेकोरेशन आणि सजावट वगैरे मुकुट आला बघ हे बघा. आणि खाली आम्ही माझ्या हाताने बनवलेला मी शाडू मातीने छोटासा गणपती तयार केलेला आहे बघा. तो पण मी स्वतः तयार केलेला आहे. आणि गणपती बाप्पाकडे एक मूषक राज पण आहे बघा. आणि आपण ह्यावेळेस 108 गणपतींचे दर्शन घेण्याचा ट्राय करू. मित्रांनो, आमच्या गावामध्ये जळगावमध्ये एकदम सुंदर अशा मूर्त्या आहेत. मोठ्या मूर्त्या आहेत ह्यावेळेस. म्हणून आपण ह्यावेळेस 108 गणपती कॅप्चर करण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर चला आपण गणपती बाप्पांचे दर्शन करायला जाऊ. तर मित्रांनो, ह्यावेळेस आमच्या घराजवळच म्हणजे वाड्याच्या बाहेरच एक युनिक अशी मूर्ती आहे आणि आमच्याच मंडळाची मूर्ती आहे बघा. युवा ब्रिगेडियर्स फाउंडेशन नावाने मंडळ आहे बघा. एकदम सुंदर असं आणि या मंडळाचं डेकोरेशन सुद्धा आहे. आणि इकडे एक नाही, 2 नाही आणि 10 पण नाही, एकदम 25 मुखी महासदाशिव मूर्ती आहेत बघा. बघा मित्रांनो, सुवर्णनगरीचा इच्छापूर्ती. मित्रांनो, किती सुंदर असं डेकोरेशन आहे यावेळेस. बघा मित्रांनो, किती सुंदर अशी मूर्ती आहे यावेळेस मंडळाची युवा ब्रिगेडियर्स फाउंडेशनची. आणि मित्रांनो, इकडे बघा किती सुंदर असा मूषक राज आहे बघा. प्रजापती आर्ट्स वरून बनवून आणलेली आहे मूर्ती. आणि इकडे आहे 25 मुखी गणपती बाप्पा आहेत. हे बघा 25 मुख आणि 50 हात आणि 75 डोळे आहेत. बघा इथे आमच्या मंडळामध्ये घाबरवण्यासाठी बघा भूत ठेवलेला आहे बघा. बघा बघा मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत बाजी प्रभू देशपांडे सांस्कृतिक व बहुउद्देशीय मित्र मंडळामध्ये. इतकी मस्त सुंदर अशी मूर्ती आहे बघा तिकडे. बघा किती सुंदर मूर्ती आहे. गणपती बाप्पा तुला करतो रे नमन, करतो रे नमन. साऱ्या जगात हे बघा मित्रांनो,
मित्रांनो, युवा केसरी मित्रमंडळाने श्री सावऱ्या सेठ मंदिर बनवलेलं आहे. आता आपण जाऊ गणपती बाप्पांचे दर्शन करण्यासाठी. हे बघा किती सुंदर अशी मूर्ती आहे. त्यांनी पण यावेळेस खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे बघा. आणि गणपती बाप्पाची मूर्ती तर बघा किती सुंदर अशी आहे. हे बघा किती सुंदर अशी मूर्ती आहे सावऱ्या सेठ. हे बघा मित्रांनो किती सुंदर अशी मूर्ती आहे सावऱ्या सेठची. बघा तुम्ही पण दर्शन घ्या मित्रांनो सावऱ्या सेठ. आता आम्ही आलेलो आहोत श्रीराम चौकामध्ये आणि श्रीराम चौकामध्ये 3 मंडळ आहेत मित्रांनो. बघा हे एक आहे जिद्दी मित्रमंडळ आणि एक आहे श्रीराम सांस्कृतिक मित्रमंडळ आणि एक आहे इकडे बघा दीपक तरुण मंडळ. सुरुवात आपण गणपती बाप्पांची श्रीराम सांस्कृतिक मित्रमंडळापासून करू. बघा एकदम सुंदर अशी मूर्ती आहे श्रीराम चौकाची. बघा काय रे शिरप्या, काय झालं माझ्या पैशाचं? पैशाची तारीख उलटून गेली तरी अजून व्याजाचे पैसे आले नाही. अरे माझा माणूस 4 वेळा तुझ्या घरून परत आला. आता आम्ही श्रीराम सांस्कृतिक मित्रमंडळ बघितलं. आता आम्ही दीपक सांस्कृतिक तरुण मंडळ बघू. बघा चला. आणि इथे बघा किती लाईट वगैरे लावलेले आहेत. लाइटिंग वगैरे एकदम सुंदर असं डेकोरेशन आहे यावेळेस. गणपती बाप्पा मोरया. बघा मित्रांनो किती सुंदर असं डेकोरेशन आहे आणि डायमंड बघता बघा किती सुंदर आहे. हे बघा मित्रांनो इथे साईनाथ मित्रमंडळ आहे. इथला गणपती पण खूपच सुंदर आहे बघा. आणि आता आपण ह्या मंडळाच्या पुढचाच गणपती आता आपण कॅप्चर करू. बघा तिकडे आपण आलेलो आहोत संघर्ष मित्रमंडळ. मित्रांनो बघा इकडे एकदम सुंदर असं डेकोरेशन आहे. महादेवाच्या रूपामध्ये गणपती बाप्पा आहेत बघा. शिव चरणेश्वर शिव चरणन ते मस्तक धरी श्रद्धा भाव से अर्चन करी मन पशुपाला. बघा मित्रांनो इकडे महादेवाचं डेकोरेशन केलेलं आहे. उज्जैनचे महाकाल किती सुंदर आहे बघा. जय श्री महाकाल. इकडची मूर्ती किती सुंदर आहे. पूर्ण डायमंड वर्क आहे बघा. हातामध्ये शंख आहे बघा आणि सुंदर बघा किती सुंदर सजवलेली आहे. आता आपण आलेलो आहोत शिवभक्त तरुण सांस्कृतिक मित्रमंडळ. त्यांचा गणपती तर बघा किती सुंदर आहे. उभा आहे आणि गणपती बघा नंदीवर उभा आहे.
बघा मित्रांनो किती सुंदर अशी मूर्ती आहे इकडे. आणि इकडे प्रेमानंद महाराज आहे, श्रीकृष्ण आहेत बघा. गोवर्धन पर्वत त्यांनी त्यांच्या बोटावरती उचललेला आहे बघा. श्री परशुराम मित्र मंडळ बघा, एकदम सुंदर असं डेकोरेशन आहे. आणि आम्ही आलेलो आहोत जय सम्राट मित्र मंडळाला. बघा किती सुंदर अशी लाइटिंग आहे. आणि बघा गणपती बाप्पा तर किती सुंदर असे आहेत. बघा मित्रांनो किती सुंदर अशी मूर्ती आहेत गणपती बाप्पांची. छोटीशी आहे पण किती सुंदर आहे बघा. मित्रांनो इथे किती सुंदर अशी मूर्ती आहे. लालबागचा राजा कसा आहे तशी मूर्ती वाटते बघा. किती सुंदर मूर्ती आहे. लालबागचा राजा कसा असतो तशी मूर्ती आहे इकडे. आता आम्ही आलेलो आहे जय मयक्का देवी मित्रमंडळ. बघा किती सुंदर अशी मूर्ती आहे इकडे. एकदम मस्त मूर्ती आहेत बघा. इकडे आहे दक्षिणवीर हनुमान मंदिर, दक्षिणमुखी हनुमान मंदिर. तुम्ही दर्शन करून घ्या. बघा मित्रांनो इकडे किती सुंदर अशी मूर्ती आहे गणपती बाप्पांची. गणपती बाप्पांची मूर्ती कान तर बघा किती सुंदर आहे. आणि इकडे आहे नंदी भगवान आणि शिवपिंड. बघा बाबा सेवादास मित्रमंडळ आहे या मंडळाचं नाव बघा. भाग्य विधाता दुखियों के तुम, भाग्य विधाता आता आम्ही आलेला आहे तर जैनाबाद मध्ये. बघा किती भली मोठी मूर्ती आहेत गणपती बाप्पांची, ते पण बलींच्या रूपामध्ये बघा. मंडळाचं नाव पहा महर्षी वाल्मिक तरुण सांस्कृतिक मित्रमंडळ. बघा पूर्ण ऑरेंज रंग आहे बघा. हातामध्ये झेंडा सुद्धा आहे. जय श्रीराम, जय श्री हनुमान. मित्रांनो जय वाल्मिक बहुउद्देशीय संस्था इकडे आहे जैनाबादचा चिंतामणी. बघा किती सुंदर आहे. एकदम मस्त आहे मूर्ती. चिंतामणी आहे मित्रांनो. बघा मित्रांनो इकडे किती सुंदर अशी मूर्ती आहे. सुंदर आहे. मंडळाचं नाव आहे न्यू अचानक मित्रमंडळ. बघा आम्ही आलेलो आहोत आता श्री साईनाथ तरुण मित्रमंडळ. बघा किती मस्त मूर्ती आहे इकडे. एकदम सुंदर मूर्ती आहे. बघा मित्रांनो किती सुंदर अशी मूर्ती आहे. श्रीकृष्ण मित्रमंडळ बघा सराफ बाजार जळगाव. आता आम्ही आलेलो आहोत श्रीराम गणेश मंडळ सराफ बाजार जळगाव. बघा किती सुंदर मूर्ती आहे.
किती रिअलिस्टिक वाटते ना मित्रांनो ही बघा. मित्रांनो आम्ही आता आलेला आहोत श्री मानाचा गणपती बघा. आणि हा गणपती कधी बुडवला जात नाही. आणि बघा चांदीचा आहे. मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत सुभाष चौक मित्र मंडळ बघा. किती सुंदर मूर्ती आहे इकडे सुभाष चौकात. मित्रांनो ह्या गणपतीची मुकुट आणि कान आणि हात हे चांदीचे आहेत. मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत शनिपेठ मित्र मंडळ. चला आता मित्रांनो आम्ही आलेलो आहोत शनिपेठ मित्र मंडळ महिला मंडळ आहे मित्रांनो. जगदभिरामा सुगुणाभिरामा गरुडवाहन रूढ श्री श्रीनिवास ಬಂಗಾರು ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಶೃಂಗಾರ ರೂಪ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ಬಾಂಡಾಲ ಓಪರ ಬ್ರಹ್ಮ ವಾತ್ಸಲ್ಯ ಸಾಗರ ಶ್ರೀ ವಾಸುದೇವ लख लख दिवट्या गळती पाजळली दीपमाळ पाजळली दीपमाळ कडेकतारी त्रिशूळदारी. आता आम्ही आलेलो आहोत जळगावचा राजा म्हणजे श्री सत्रामल्लीच्या खाली हे. आणि इकडे आहे खाटूश्याम बाबांचं मंदिर बनवलेलं आहे इकडे बघा मित्रांनो. आणि हे आहे तोरणद्वार खाटूश्याम बाबांच्या मंदिराचं.